नमस्कार. स्मार्ट न्यूमरोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. स्मार्ट न्यूमरोलॉजीमध्ये मी आज घेऊन येत आहे तुमच्यासाठी असंच एक जिवंत उदाहरण जे आहे नेम न्यूमरोलॉजी और नंबर न्यूमरोलॉजीवरती डिपेंड आहे. म्हणजे काय तर नंबर न्यूमरोलॉजी आणि नेम न्यूमरोलॉजी आपल्या आयुष्यात किती इम्पॅक्ट करतात, त्याचा परिणाम आपल्या आयुष्यात किती होतो आणि होतो का नाही हे सांगण्यासाठी मी आज तुमच्यासाठी एक जिवंत उदाहरण घेऊन येत आहे. त्याच्या अगोदर मला तुम्हाला नंबर न्यूमरोलॉजीबद्दल सांगायचं आहे. नंबर न्यूमरोलॉजी हे आपला मोबाईल नंबरमधले जे अंक असतात त्याची टोटल किती येते, ते टोटल आपल्यासाठी योग्य आहे का नाही, आणि त्या मोबाईल नंबरमध्ये जे अंक आहेत त्याच्या जे जोड्या असतात, दोन दोन नंबरचे जे ग्रुप्स असतात, ती जोडी आपल्यासाठी योग्य आहे का नाही, त्याचा आपल्या आयुष्यात इम्पॅक्ट पडतो. नाही असं नाही, खूप सारा इम्पॅक्ट पडतो. तो चांगला असू शकतो किंवा वाईट असू शकतो. चांगला म्हणायला गेलं तर 3 नंबर आपल्यासाठी खूप बेस्ट असतो. म्हणजे 33 नंबर असेल, 333 असेल तोही बेस्ट असतो. पण त्याचबरोबर 222 किंवा 777 हे जर नंबर आले तर 101% आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतील की आपण डायरेक्ट वर जाऊन आणि तितक्याच वेगाने किंवा त्याहीपेक्षा कितीतरी जास्त पटीने आपण रिव्हर्स येण्याचे चान्सेस खूप असतात. 8 नंबर जास्त येत असतील तर ते 8 नंबरमुळे आपली कामं बरेचसे अडत असणार आहेत, वेळेवर पूर्ण होत नसणार आहेत. आणि त्याच्यासोबत जर 8 3 वेळा 4 वेळा किंवा 2 वेळा आले तर 100% आपल्या प्रत्येक कामामध्ये खंड हा पडतोच. असे चांगलेही नंबर खूप सारे असतात. मग हे बघण्यासाठी त्याचबरोबर आपला जो लकी नंबर आहे तो जो की आपण आपली जन्मतारीख आहे त्याच्यावरून काढतो. जन्मांक असतो, मुलांक असतो आणि भाग्यांक असतो. हे जर नंबर आपल्या मोबाईल नंबरच्या टोटलशी मॅच होत नसतील, मोबाईलची टोटल जी आहे ते आपल्या एनिमी नंबर बरोबर जर आली तर आपल्या आयुष्यामध्ये वादळ हे येणारच. त्याच्यासाठीच मी तुम्हाला सजेस्ट करू शकते किंवा सांगू शकते की आपला मोबाईल नंबर नक्की योग्य आहे का. उदाहरणार्थ जर 16 नंबर आपल्या मोबाईल नंबरमध्ये असेल किंवा 17 नंबर असेल तर 100% पत्नीमध्ये वाद हे होणारच आहे. त्याचबरोबर 72 नंबर जर आला असेल तर तो तुम्हाला जॉईंट पेन देऊन जातो किंवा युरिन इन्फेक्शन वगैरे युरिनशी रिलेटेड कोणताही डिसीज तुमच्याशी रिलेट करू शकतो. किंवा असे खूप सारे नंबर्स असतात. आता सगळेच मी रिव्हील नाही करत आहे. त्याच्यासाठी आपला नंबर योग्य आहे का, अयोग्य आहे का, आपलं शिक्षण व्यवस्थित चालू आहे का, करिअर व्यवस्थित सेट आहे का, बिझनेस व्यवस्थित सेट आहे का, त्याच्याशी चांगले नंबर्स कोणते, अंक कोणते, हे पण आपण ह्या नंबर न्यूमरोलॉजीमधून बघू शकतो. त्याचबरोबर आपल्यासाठी जी आपण एवढा खर्च करून खरेदी केलेली असते, ती कार असते, 4 व्हीलर असते, आपण एवढं स्वप्नातलं घर आपण सुंदर घेत असतो. मग तो घराचा नंबर व्यवस्थित आहे का, आपण कुठेतरी जागा घेणार, ती बुक करणार आणि तो जर नंबर आपल्यासाठी लकी नसेल तर 100% आपण त्या घरामध्ये सुखाने समाधानाने राहू शकत नाही. त्या 4 व्हीलरमध्ये आपण आपल्या स्वप्नातली गाडी घेणार असतो, पण तो जर नंबर आपल्याशी योग्य नसेल तर वारंवार ॲक्सिडेंट होणे, त्याचं वारंवार काम निघणे, ह्या गोष्टी घडत राहतात. त्याच्यासाठी नंबर हे खूप महत्त्वाचे असतात. तो नंबर आपल्यासाठी चांगला असणं महत्त्वाचं असतो. जी व्यक्ती तो नंबर वापरणार आहे त्या व्यक्तीसाठी तो नंबर खूप महत्त्वाचा असतो आणि साहजिकच घरातल्यांसाठी सुद्धा तो बघणं महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी प्रत्येकाने तो आपला नंबर चेक करून घ्या. नंबर न्यूमरोलॉजीला तुम्ही प्रेफर करू शकता. आता नेम न्यूमरोलॉजी कसा आपल्या आयुष्यात इम्पॅक्ट पाडते तर काही जणांची नावं सुवरून असतील. उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला, सुवरून जर नाव असेल आपलं, उदाहरणार्थ सुप्रिया आहे, सुनंदा आहे, असे सुशांत सिंग राजपूत आपल्या एक नावाजलेलं नाव होतं. तो आयुष्यात कधी खुश राहिला का, नाही राहिला, शेवटी आत्महत्या करणं भाग पडलं. सु हे आपल्या मराठी भाषेनुसार किंवा संस्कृत भाषेनुसार सु म्हणजे चांगलं, परंतु सु हा उच्चार तसा बघायला गेलं तर वैयक्तिक त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगला असत नाही. त्या व्यक्तीला खूप सारी कष्ट असू देत, कष्ट असावेत, परंतु त्या कष्टाला जर यशाची जोड असेल, त्याच्या आयुष्यात जर आनंद असेल तर ते कष्ट त्याला एक चांगलं मार्ग देऊन जातं किंवा चांगलं यश देऊन जातं, त्याला आनंद देऊन जातो. परंतु त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुखच नसेल तर त्या कष्टाला काय अर्थ राहतो. त्याप्रमाणे असे कितीतरी दुसरी, उदाहरणार्थ
KAT कॅट, RAT रॅटवाले उच्चार खूप चांगले असतात. उदाहरणार्थ रतन टाटा, RAT हा उच्चार येतो. असे प्रोनाऊन्सिएशन म्हणजे काय तर उच्चार, व्यक्तीच्या उच्चारावरून पण व्यक्तीच्या नावाच्या किंवा एखाद्या बिझनेसचं नाव आहे, एखाद्या व्यवसायाचं नाव आहे, हे जर व्यवस्थित असेल तर ते आपला करिअर, आपला बिझनेस व्यवस्थित सेट करून जातं, आपलं आयुष्यही सेट करून जातं. परंतु ते जर व्यवस्थित नसेल, त्याचा रंग कसा आहे त्या बिझनेसच्या नावाचा, त्या व्यक्तीच्या नावाच्या रंगाचा एवढा इम्पॅक्ट नसतो, परंतु बिझनेसच्या नावाचा रंग, त्याचबरोबर लोगो, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. लोगो जर आता उदाहरणार्थ वोडाफोन आयडिया आहे, वोडाफोन पूर्वी जी कंपनी चालत होती त्या वोडाफोन कंपनीचा सुरुवातीचा लोगो जेव्हा चांगला होता तेव्हा ती कंपनी फार ग्रो करत होती. परंतु जेव्हा त्यांनी 2007 तो लोगो बदलला तेव्हा आपण आज त्या कंपनीची कंडिशन बघतोय, काही केल्या तरी ग्रो होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला तो लोगो बघणं महत्त्वाचं आहे. हे झालं नेम न्यूमरॉलॉजीशी रिलेटेड. मग आता हे तुम्ही म्हणाल की हे तुम्ही कशावरून सांगता, त्याच्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण देते. आपल्या एक नावाजलेलं उदाहरण म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सगळे जे वंश परंपरेने जे चालत आलेले आहेत ते तर ऑल अँड एव्हरी टाइम ग्रेट ठरतातच. तिथंच बॉलिवूड अधिराज्य गाजवतो. बॉलिवूडचं काही बेस नसताना उदाहरणार्थ आलिया भट वगैरे जे हे आहेत, शाहरुख खान, तिन्ही खान लोक, ह्या तिघांना कसं परंपरेनुसार तिथं त्यांची एक नावाची छाप आहे. त्यामुळे आता नवीन पिढीला पुढे येण्यासाठी तिथे त्यांच्यातल्या लोकांना एवढासा संघर्ष करावा लागत नाही. परंतु आपल्या बॉलिवूडमध्ये सध्या जे आउटवरून जातात, उदाहरणार्थ सुशांत सिंग राजपूत किंवा आता सध्या जे नावाजलेलं नाव आहे की राजकुमार राव हे नाव तुम्ही जरी ऐकलं नसेल तरी त्यांचे पिक्चर तुम्ही बघितले असतील. काय पोछे, आता तो आलेला स्त्री 2, स्त्री 1 वगैरे, हे पिक्चर जे आले ते सुपरहिट होऊन गेले. ह्या पिक्चरमधला जो हिरो आहे त्या हिरोच्या बद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी नेम न्यूमरॉलॉजीला किती फॉलो केलं आहे आणि कधी केलं आहे हे पण मी तुम्हाला डिटेल सांगत आहे. मी याच्यासाठी सांगते की ते आपल्या आयुष्यात किती इम्पॅक्ट पाडतात. बघा, राजकुमार राव यांचं मूळ नाव होतं राजकुमार यादव. यांची बर्थ डेट आहे बघा 31 ऑगस्ट 1984. ह्या बर्थ डेटचं पण तुम्हाला सांगते आता. 31 ऑगस्ट 1984 ह्यांचा मुलांक येतो 4 आणि भाग्यांक येतो 9. जेव्हा 9 आणि 4 येतो, 4 म्हणजे कुठल्या तरी टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असतं, IT शी रिलेटेड फील्ड असतं. परंतु आता हे स्वतः फिल्म टेलिव्हिजनमध्ये आले म्हणजे एक तुम्ही सांगते टेक्निकल फील्ड तर आहेच फिल्म इंडस्ट्री, परंतु जो 9 नंबर आहे पहा, जो 9 नंबर आहे तो तुम्हाला अशाच क्षेत्रात घेऊन जातो जो खूप ग्रो करतो, खूप तिथे जाऊन प्रसिद्धी देतो, नेम फेम सगळं मिळून तो देतो. म्हणजे मला हे सांगायचे की जिथे मुलांक भाग्यांक ह्याच्यावरून सुद्धा आपण ठरवू शकतो की ती व्यक्ती काय करते काय नाही. हे कशामध्ये येतं तर न्यूमरॉलॉजीमध्ये येतं. मग आता नावाचा विषय होता आपला नेम न्यूमरॉलॉजी. मग बघा, ह्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश कधी केला 2010ला केला. कधी केला 2010. त्यांनी किती जवळ 30च्या आसपास पिक्चर दिले फिल्म सिटीमध्ये. आता आहे 2025, 2010ला आले, 2025 आता चालू आहे. जवळजवळ हा पिरियड आहे 15 वर्षाचा. ह्या 15 वर्षामध्ये 31 फिल्म त्यांनी दिले. परंतु सुरुवातीला त्यांना एवढा स्ट्रगल करावा लागला. त्यांनी सुरुवात बऱ्याचशा फिल्ममधून केली, परंतु त्यांना कशामध्येही यश मिळालेलं नाही. त्यांना एक साईड हिरोची भूमिका किंवा चांगला रोल जरी मिळाला तरी तेवढं त्यांची पॉप्युलॅरिटी झाली नाही. परंतु त्यांच्या आईचं नाव, वडिलांचं त्यांचं नाव होतं सत्यप्रकाश, आणि आई जी होती, आई अगदी एक हाऊसवाईफच होती. परंतु आणि वडील त्यांचे एक बिझनेसमॅन होते. परंतु ती आई जी होती हाऊसवाईफ, त्यांचे आई वडील आता सध्या एक्सपायर झाले त्यामुळे मी होती हा उच्चार करते. त्या आईचा विश्वास त्यांच्या न्यूमरॉलॉजीवरती होता, पहिल्यापासूनच होता. मग त्यांनी काय केलं, राजकुमार यादव ह्या याच्या नावाचे कॅल्क्युलेशन्स केले
कॅल्क्युलेशनवरती बऱ्याच साऱ्या गोष्टी डिपेंड्स असतात. नावाचे कॅल्क्युलेशन्स केले, लकी अनलकी नंबर्स ठरवले आणि त्याच्यानुसार त्यांच्या नावाची टोटल त्यांनी काढली आणि जी फिल्म सिटीला 7 नंबरवरती आणून ठेवली आणि फिल्म सिटीला अनुकूल असतो तो 7 नंबर असतो. मग ह्या नंबरवरती जेव्हा आणून ठेवली आणि त्यांच्या नावामध्ये त्यांनी रावच्या ऐवजी यादवच्या ऐवजी राव हे आडनाव जोडलं. आता रावच का, आरे हे कॉम्बिनेशन खूप फेम देऊन जातं, AR किंवा आरे. उदाहरणार्थ दुसरं घ्यायचं म्हटलं तर तुम्ही AR रहमान बघा, फिल्म सिटीमध्ये आरे वरून बरीच सारी नावं तुम्हाला दिसून येतील, जुने हिरो राज कपूर वगैरे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पण बघा, ते फेम देऊन जातात, आपल्या नावाला एक प्रसिद्धी देऊन जातात, RA व्हायब्रेशन्स. मग आता त्यांनी AO व्हायब्रेशनचंही तसंच आहे. आणि हे फक्त तुम्ही RAO 3 नंबर्स आले असं तुम्ही करू शकत नाही. ह्या प्रत्येक नावाला, प्रत्येक शब्दाला, प्रत्येक असा विशिष्ट असा एक नंबर असतो. ह्याचीच नंबर सिरीज फार वेगळी असते. मग ह्यावरून तुम्ही ती टोटल काढली जाते आणि ते तुम्हाला दिलं जातं. त्याच्याबरोबर तुम्ही प्रोनाऊन्सिएशन, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन दिले जातात. मग ही यादववरून त्यांनी राव केलं. आणि राजकुमार आता त्याचं स्पेलिंग कसं असलं पाहिजे, RAJKUMAR. परंतु त्यांनी तसं न करता RAJKUMMAR असंच त्यांनी स्पेलिंग दिलं. मग हे कशामुळे दिलं, तर पुन्हा तेच की त्याच्या नावाची टोटल आणि राव ह्या नावाची टोटल नंबरिंग दिल्यानंतर येणारी जी टोटल आहे ती टोटल त्यांच्यासाठी योग्य आहे. ह्याच्यापूर्वीची जी टोटल होती आणि जे फेम व्हायब्रेशन होतं, जे आपल्याला प्रसिद्धी देऊन जाणार होतं, ते त्याच्यामध्ये नव्हतं. म्हणून त्यांनी यादव ऐवजी राव लावला आणि राजकुमारमध्ये M ऐवजी MM घेतला. हे खूप सारं. आता हे कधी घेतलं, 2010ला. आता त्यांनी 2010 मध्ये फिल्म सिटीमध्ये प्रवेश केला. परंतु आता मी तुम्हाला सांगते बघा, त्यांना अवॉर्ड्स किती मिळालेले आहेत आणि कधी मिळालेले. त्यांना बघा, नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला, फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला, एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड मिळाला, फोर्ब्स इंडियामध्ये बघा, फोर्ब्स इंडियामध्ये एवढे सारे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खानदानी नावाजलेले ॲक्टर्स आहेत, परंतु त्यांची सुद्धा सगळ्यांची नावं नाही आहेत. खूप कमी ॲक्टर्स असे आहेत की त्यांची फोर्ब्स इंडियामध्ये, फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नाव जातं. पहिल्या 100 मध्ये नाव येणं जोक नसतो. अशा एका सामान्य कुटुंबातून गेलेला मुलगा फिल्म इंडस्ट्रीमध्ये फोर्ब्सच्या यादीमध्ये जातो, म्हणजे हा काही जोक नाही. त्यांचा संघर्ष काही कमी नाही. आणि संघर्ष पण असू दे, कष्ट पण असू दे, पण कष्टाला यशाची साथ असायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगते. मग त्यांनी बघा, त्यांना फोर्ब्स इंडियामध्ये त्यांचं 100च्या लिस्टमध्ये सुद्धा नाव आलं. कोणाचं, राजकुमार राव, 2017 मध्ये. मग आता बघा, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी सुरुवात केली होती लव सेक्स अँड धोका ह्या पिक्चरमधून. गँग्स ऑफ वासेपूरमध्ये 2012 मध्ये त्यांनी त्यांच्या करिअरला चांगला ब्रेक मिळाला. मग आता बघा, त्यांनी काय पोचे आणि शाहीद हे 2013 मध्ये पिक्चर रिलीज केले आणि त्या पिक्चरमध्ये त्यांना अवॉर्ड मिळाला. कोणत्या, काय पोचे आणि शाहीदमध्ये त्यांना, शाहीद आझमी लॉयर म्हणून त्यांनी भूमिका केली होती शाहीदमध्ये. त्या पिक्चरमध्ये त्यांना अवॉर्ड मिळाला. आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव, जो बदललेला जी तारीख होती ती तुम्हाला सांगते बघा. त्यांनी 2012 मध्ये त्यांचं स्वतःचं नाव यादववरून राव केलं. हे त्यांच्या आईच्या सांगण्यावरून जरी असेल, चांगली गोष्ट आहे की आईचा विश्वास होता, आईने त्या गोष्टी करायला भाग पाडल्या किंवा करायला लावल्या आणि त्यांनी त्या केल्या. परंतु मला हे सांगायचं, आजपर्यंत पण त्यांनी 2010 पासून स्टार्ट केलं होतं, परंतु त्यांना त्याच्यामध्ये यश नाही मिळालं. परंतु त्यांना 2012 जेव्हा त्यांनी स्वतःचं नाव चेंज केलं तेव्हा त्यांना तो पुरस्कार मिळाला. तिथून पुढे त्यांनी किती अवॉर्ड्स मिळवले माहिती बघा. 2012 झाला, 2012ला पिक्चर रिलीज झाला. 2012 मध्ये त्यांनी नाव चेंज केलं आणि 2013 लगेच त्यांना अवॉर्ड मिळाला. 2014ला पण पिक्चर झाले त्यांचे. आणि बरेली की बर्फी
त्याच्यामध्ये पण त्यांना अवॉर्ड मिळाला. फिल्मफेअर अवॉर्ड नंतर सपोर्टिंग ॲक्टरसाठी हा डबल अवॉर्ड मिळाला. नंतर एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड हा पण खूप छान होता. नंतर स्त्रीसाठी त्यांना खूप सारी प्रसिद्धी मिळाली आणि आता स्त्री 2 साठी तरी खूपच मिळाली. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये व्हाईट टायगर काढला, श्रीकांत काढला. अरे असे बरेच सारे पिक्चर त्यांनी काढले. मग हे सगळं हे उदाहरण मी तुमच्यासमोर याच्यासाठी सांगितलेलं आहे की नेम न्यूमरोलॉजी आपल्या आयुष्यावरती खूप इम्पॅक्ट करते. त्याचबरोबर नंबर न्यूमरोलॉजी, जर तुम्ही तो नंबर आपला व्यवस्थित करून घेतला, मोबाईल नंबरच आहे तो आपल्या जन्मतारखेशी व्यवस्थित रिलेट करून घ्यायचा. म्हणजे काय, तर आपली जन्मतारीख आहे त्याच्यावरून आपला मुलांक भाग्यांक काढला जातो आणि त्या मुलांक भाग्यांकांवरून एक एनिमी नंबर निघतो. तो एनिमी नंबर व्यवस्थित असू नये, तो आपल्या मोबाईलचे टोटली एनिमी नंबरवरती येऊ नये. एनिमी नंबर म्हणजे शत्रू नंबर, तो येऊ नये. जर शत्रू असेल तर आपलं काम व्यवस्थित होणार नाही. परंतु जर तो मित्र अंक आला किंवा आपल्याला बिझनेस सेट करायचा आहे तर बिझनेसशी रिलेटेड ती टोटल जर घेतली, किंवा एज्युकेशन करायचं आहे एज्युकेशनसाठी ती टोटल घेतली तर, किंवा स्पोर्ट्ससाठी वगैरे कुठल्याही गोष्टीसाठी हेल्थ चांगलं असावं म्हणून पण असतात. मग ह्या जर टोटल आपण मोबाईलमध्ये घेतल्या तर आपल्या करिअरला एक चांगला मार्ग मिळतो. आपली कामं व्यवस्थितरित्या पार पडत जातात आणि त्याच्यासोबत जर जोड दिली नावाची तर यशाला आपल्याला कोणी सुद्धा रोखू शकत नाही. आपण नक्कीच यशाच्या उच्च शिखरावरती पोहोचू शकतो. म्हणून मी प्रेफर करते, जर आपल्याला मोबाईल नंबरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, चेकआउट करायचं असेल किंवा नंबर हवा असेल, त्याचबरोबर नेम न्यूमरोलॉजीशी रिलेटेड असेल, म्हणजेच काय तर आपल्या नावामध्ये चेंजेस आहेत का, करिअरशी कोणता नाव व्यवस्थित असावं, किंवा एक आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं जावं ज्याला भविष्यात प्रॉब्लेम्स येऊ नये, किंवा एखाद्या बिझनेसचं नाव काय असावं, त्याचा लोगो कसा असावा, त्याचबरोबर आपली पत्रिका व्यवस्थित आहे का नाही ह्याच्याशीही गायडन्स आपल्याकडे मिळू शकतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला स्मार्ट न्यूमरोलॉजीला भेट द्यावी लागेल आणि खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपण कन्सल्टेशन घेऊ शकता. धन्यवाद.